हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या गुरुवार 23 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अवनीने धोंडी अण्णाला चक्क स्वतःच्या भावाचा दत्ता काकाचा जीव घेताना पाहिलंय, त्याच्यावर जीव घेणा हल्ला करताना पाहिलंय. त्यामुळे अवनीला आता गॅरंटी पटली आहे की धोंडी अण्णानेच आपल्या बायकोचा राजाच्या आईचा खून केला होता आणि म्हणूनच अवनीने आपल्यासाठी एक रूम शोधली आहे आणि यावेळेस तिला रूम मिळाली सुद्धा. अवनी आपल्या सामानाची पॅकिंग करायला लागली आणि लवकरच बॅग भरून ती घर सोडून जाणार आहे. राजाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही घर सोडून नका जाऊ, परंतु अवनीने एक अट ठेवली, तू घरातील सगळ्यांना खरं खरं सांगून टाक की आपलं लग्न खोटं आहे. आणि राजा हे सांगू शकला नाही. मग आता अवनी खरंच घर सोडून जाणार का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच घरातील सगळेजण खुश असतात, पण अवनी ही एकटीच बाहेर अंगणात बसलेली असते आणि तिच्या हातात अण्णांनी दिलेली चिक्की आणि तो कागद असतो ज्यावर त्या रूमचा पत्ता आणि ती ॲड असते. राजा घराबाहेर येतो आणि अवनीला म्हणतो, काय तुमच्या हातात? अवनी त्याला घाबरून लगेच हा कागद ही चिक्की लपून ठेवते. राजा विचारतो, काय झालं? तर अवनी सांगते, त्या अण्णांनी माझ्यासाठी चिक्की आणली आहे. हे ऐकून राजा खुश होतो आणि अवनीला थँक्यू म्हणतो. अवनी विचारते, थँक्यू कशासाठी? तर राजा सांगतो, ते तुम्ही घरातलं वातावरण हलकं फुलकं केलं ना, नाहीतर मला असं वाटलं होतं आज मी मेलोच, कुणीच माझ्याशी बोलणार नाही, सगळे माझा रागराग करतील. राजा म्हणतो, त्यासाठी तुम्हाला खूप खूप थँक्यू, सगळ्यांनीच मला माफ केलं आहे, घरातील वातावरण छान झालं आहे. अवनी चिडून म्हणते, मला हे असं वातावरण आवडत नाही म्हणून मी ते हलकं फुलकं केलं, पण याचा अर्थ असा होत नाही की तू खोटं बोललास त्याला मी माफ केलं आहे. मला खोटं बोललेलं आणि खोटं बोलणारी माणसं बिलकुल आवडत नाही. राजा म्हणतो, असं काय करताय? मी तुमचं नुकसान व्हावं म्हणून खोटं नाही बोललो, तर फक्त तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट व्हावा म्हणून खोटं बोललो. अवनी चिडून म्हणते, खोटं बोलून माझा कॉन्फिडन्स बूस्ट करण्याची काही गरज नाही आहे आणि मला खोटं बोलणारी माणसं बिलकुल आवडत नाही. आणि आत्ताच सांग, अजून काय काय खोटं बोलला आहेस तू, नाहीतर पुढे खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. यावेळेस मी तुला माफ करते, पुढच्या वेळेस नाही माफ करणार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजा खूप काही काही खोटं बोलला आहे. राजा हो नाही असे वेगवेगळे एक्सप्रेशन देतो, हो म्हणतोय की नाही म्हणतोय काही कळतच नाही. अवनी विचारते, काय बोलण्याचा प्रयत्न करतोय? राजा म्हणतो, तुम्हाला काय मी इतका मोठा खोटारडा वाटलो का की फक्त खोटंच बोलत राहील? अवनी म्हणते, ठीक आहे, एवढ्या वेळेस तुला माफ करते, पण पुढच्या वेळेस माफ नाही करणार, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून अवनी ही घरात निघून जाते. राजा म्हणतो, देवी आई, आता यांना काय काय सांगू की मी किती किती खोटं बोललो आहे, पण मी फक्त यांच्या प्रेमासाठी ते खोटं बोललो आहे, कारण माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. आता देवी आई, तूच सगळं सांभाळून घे, सगळं तुझ्याच हातात आहे, अशी प्रार्थना राजा देवी आईला करतो. इकडे देशमान्यांच्या घरी सगळ्यांची जेवणं झालेली असतात आणि चंद्रकांत महेशला जाब विचारतो, महेश, सध्या काम कुठे आलंय? तर महेश सांगतो, बाबा, ते आपले नाशिक रोडचे इंजिनियर आहेत ना, ते असे म्हटलेत की तुम्हीच त्या साईटवर या, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. तेवढ्यात तेथे अवनीची आई बडीशेप घेऊन येते, पण चंद्रकांत त्यासाठी नकार देतो आणि महेशला समजावून सांगतो, महेश, तुला किती वेळ सांगितलं आहे, या बिझनेसपेक्षा मला माझी मुलगी या घरी आलेली सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, ते माझं सगळ्यात मोठं काम आहे. मी तुला या कामाबद्दल नव्हतो विचारत, तर त्या दांगटांच्या घराबद्दल तू वकिलांशी बोलला की नाही, वकील काय म्हणाले ते मला सांग. महेश सांगतो, बाबा, ते असं म्हणाले की हे प्रकरण खूप किचकट आहे, थोडा वेळ लागेल. चंद्रकांत चिडून म्हणतो, महेश, वेळ तर नाही आपल्याकडे, मला लवकरात लवकर माझी मुलगी या घरात यायला हवी आहे, कारण जोपर्यंत ते दांगट रस्त्यावर येत नाही तोपर्यंत माझी मुलगी या घरात येणार नाही. आणि जर मी माझ्या मुलीला या घरात नाही आणू शकलो ना, तर सगळ्या जगासमोर मला शर्मेने मान खाली घालावी लागेल. सगळ्यांना खूप टेन्शन येतं. चंद्रकांत महेशला समजावून सांगतो, मी माझ्या मुलीला चांगलं ओळखतो, ज्या घरात जाते त्या घराला, त्या घरातील माणसांना जीव लावते ती, आणि एकदा का ती त्या दांगटांच्या घरात रमली, मग तिला या घरात आणणं जवळपास अशक्य होईल. त्यामुळे मला लवकरात लवकर तिला या घरात परत आणायचं आहे आणि त्यासाठी एकच मार्ग,
त्या दांगटांना रस्त्यावर आणायचं. त्यामुळे जर त्या वकिलांना जमत नसेल तर दुसरा एखादा मोठा वकील शोध आणि लवकरात लवकर ते घर आपल्या ताब्यात यायलाच पाहिजे. वाटेल तेवढा पैसा आपण ओतू, पण मला त्या कामात कोणतीही दिरंगाई नकोय. महेश म्हणतो, बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी सगळं काही करेल. तर चंद्रकांत चिडून म्हणतो, महेश या मोठ्या मोठ्या बाता मारण्यापेक्षा आहे ना, जे काम सांगितलंय ते काम नीट कर. एखादा चांगला वकील शोध आणि मला आता या कामामध्ये कोणताही उशीर झालेला नकोय. लवकरात लवकर माझी मुलगी या घरात यायलाच हवी. जोपर्यंत डांगट रस्त्यावर येत नाही तोपर्यंत ती या घरात येणार नाही, हे लक्षात ठेव. असं म्हणून चंद्रकांत आपल्या रूममध्ये निघून जातो. आता हे काम काय लवकर होणार नाहीये असा विचार करून स्वाती सुटकेचा निश्वास सोडते आणि तिच्या चेहऱ्यावरचे हे हावभाव महेश टिपतो. स्वाती महेशकडे पाहते, खूप घाबरते. महेशला समजतं की स्वातीला आनंद झालाय की हे काम एवढ्या लवकर होणार नाहीये. महेश स्वातीजवळ येतो आणि विचारतो, खूप आनंद झाला ना? तर स्वाती घाबरून म्हणते, नाही नाही, असं काही नाहीये. महेश म्हणतो, काय स्वाती, पाहिलं मी, तुझ्या चेहऱ्यावरचे आनंदाचे क्षण मी टिपलेत. तुला असं वाटलं की हे काम खूप किचकट आहे, त्यामुळे अवनीचं घर हे काही आपल्या हातात येणार नाही आणि अवनी या घरी परत येणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही सुद्धा देशमाने आहोत, देशमाने. त्यामुळे काही झालं तरी त्या दांगट्यांना रस्त्यावर आणणारच आणि अवनीला या घरी सुद्धा परत आणणार, मग तिची इच्छा असो किंवा नसो. स्वातीला खूप वाईट वाटतं. अवनीची आई म्हणते, महेश काही पण कर, पण अवनी लवकरात लवकर या घरी परत यायला पाहिजे. त्या डांगटांच्या घरी ती काय काय सहन करत असेल ना, देवच जाणे. महेश म्हणतो, आई तू टेन्शन नको घेऊ, आता बाबा आणि मी ठरवलंय ना, तर अवनी लवकरच या घरी परत येईल, तू पाहतच राहा. आणि महेश पुन्हा एकदा स्वातीला डोळे दाखवतो. त्यामुळे स्वाती चांगलीच घाबरते. आणि इकडे दांगटांच्या घरी सगळेजण झोपायची तयारी करत असतात, आपापली अंथरुणं टाकत असतात. तेवढ्यात धन्या हा पाण्याला म्हणतो, पाण्यादा हा आपला यशादा आहे ना, खूप सहनशील आणि चांगल्या मनाचा माणूस आहे. त्यामुळे त्याने एवढं सहन करून घेतलं, नाहीतर दुसरा एखादा मोठा भाऊ असताना सहन नसतं केलं. पाण्या म्हणतो, खरं आहे तुझं. जर यशादाऐवजी दुसरा एखादा मोठा भाऊ असताना तर त्या राजाला इतका हाणला असताना की त्याची सगळी हाडं खिळखिळी झाली असती. आणि तेवढ्यात पाण्याच्या हातून तांब्या खाली पडतो. यशादा विचारतो, हे कोणाचं आहे? अवनीने काय सांगितलंय, प्रत्येक वस्तूची एक जागा असते, ही वस्तू जागेवर ठेवायची. धन्या सांगतो, हे माझं नाहीये, पाण्यादाचं आहे. यशादा पाण्याला उठायला सांगतो, पाण्या ते उचलतो आणि मग हे तिघेही किचनमध्ये ते ठेवायला येतात. पाण्या म्हणतो, खरं यशादा, जर तुझ्या जागी दुसरा भाऊ असता, अरे मीच असतो ना, तर त्या राजाला एवढं हाणलं असतं ना की पार पंचवटीपर्यंत आवाज गेला असता. हे दोघे भाऊ हसत असतात. तर यशादा त्यांना समजावून सांगतो, आता राजासमोर काहीही बोलू नका, आधीच त्याला या गोष्टीचा खूप त्रास झालाय, परत परत विषय काढून त्याला त्रास देऊ नका आणि हळू बोला, एवढं जोरात बोलायची गरज नाहीये. हे दोघे म्हणतात, असं कसं विषय काढायचा नाही? बरं झालं हा विषय घराच्या बाहेर नाही गेला, शेजारच्या घरी गेला असताना तरी ती नमी आली असती आणि म्हणली असती, माझ्या यशाला कुणी मारलं, तिने राजाला काही सोडलं नसतं. आणि तेवढ्यात नमी तेथे येते. नमीला पाहून धन्या विचारतो, अगं नमे, आम्हाला माहीतच नव्हतं तुला 100 वर्ष आयुष्य आहे. नमी खुशून विचारते, मला 100 वर्ष आयुष्य आहे, असं कसं? तर पाण्या म्हणतो, ती म्हण नाही का, शैतान का नाम लिया और शैतान हाजीर. नमी चिडून म्हणते, ए चिडक्या, तू ना गप्पच बस, काही पण बोलत असतो. आणि नमी ही लगेच यशादाकडे पाहते आणि म्हणते, यशा, मी तुझ्यासाठी खीर आणली आहे, कशी खीर आहे ते चाखून सांग बरं. तर धन्या म्हणतो, खीर तर आम्ही सुद्धा चाखून सांगू शकतो. धन्या पुढे येतो, पण नमी त्याला काही खीर देत नाही आणि यशोदाला म्हणते, यशा तूच खाऊन पहा बरं. तर यशोदा म्हणतो, अगं तुला किती वेळेस सांगितलंय, यावेळेस आमच्या घरी येत जाऊ नको. नमी विचारते, का? तर पाण्या म्हणतो, का म्हणजे काय, तुझी ती मम्मी येईल ना येथे राडा घालायला. नमी चिडून म्हणते, तुमची आत्या म्हणा आणि यशा खा रे. पण यशोदा नाही म्हणतो. नमी त्याला जबरदस्तीने खाऊ घालते आणि विचारते, कशी झाली आहे? यशोदा काही सांगणार त्याच्या आधीच धन्या सांगतो, गोड आणि चिकट. नमी विचारते, गोड आणि चिकट? धन्या सांगतो, हो, माझ्या यशोदासारखी गोड आणि तुझ्यासारखी चिकट. नमी चिडून म्हणते, ए झिपऱ्या, मी चिकट आहे का रे? पाण्या म्हणतो, हो
तू चिकटच आहे, त्यामुळे पुन्हा पुन्हा येथे येत राहते. नमीला खूप राग येतो. ती उलथणी घेते आणि म्हणते, आता आहे ना मी तुला काही सोडत नाही. अशी 2 सणासणा तुझ्या कानामागे लावते ना, तर यशोदा म्हणतो, अरे आता कोणी कोणाच्या कानामागे लावू नका. आधीच एवढा मोठा गोंधळ झालाय. नमी हे ऐकते आणि विचारते, कुणी कोणाच्या कानामागे लावू नका म्हणजे कुणी कोणाला मारलंय? यशोदा म्हणतो, अगं नाही नाही, कुणी नाही कोणाला मारलं, मी असंच बोलून गेलो. धन्या म्हणतो, असं कसं? अगं ते राजाने यशोदाला. नमी म्हणते, काय? यशोदा म्हणतो, ए धन्या गप्प बस. नमी म्हणते, नाही धन्या, बोल बोल बोल, काय झालंय बोल, तुला माझी शपथ आहे. नमी विचार करते, अरे तुला तर मी मारायलाच पाहिजे, माझी नाही, तुला यशाची शपथ आहे, सांग लवकर. यशाला न्यायला जातो. धन्या म्हणतो, अरे यार यशोदा सॉरी, आता तुझी शपथ दिली आहे ना, मला आता बोलावंच लागणार आहे. आणि मग धन्या सांगतो, ते राजाने यशोदा पुढे येतो, धन्याच्या तोंडावर हात ठेवतो. नमी विचारते, म्हणजे त्या राजाने यशाच्या तोंडात मारलं, थोबाडीत मारली? तर लगेच यशोदा म्हणतो, अगं नाही नमे, ती चुकून लागली. पण नमीच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते की राजाने यशाच्या थोबाडीत मारली. त्यामुळे नमी म्हणते, असं कसं? आता मी त्या राजाला काही सोडत नाही, कुठे येतो? असं म्हणून ती पुन्हा एकदा ती गुलथणी घेते आणि अवनी आणि राजाच्या रूमजवळ जाते आणि म्हणते, यशा त्या राजाला बाहेर बोलव, मला दरवाजा वाजवायचा नाहीये, त्या अवनीसमोर तमाशा करायचा नाहीये, बोलव तिला लवकर बाहेर. आणि तेवढ्यात राजा हा घराच्या बाहेरून येतो आणि विचारतो, ही येथे काय करतीये? नमी ही राजाला पाहून खूप चिडते आणि विचारते, अरे बिनलाजा, हे काय विचारतोयस तू? राजा म्हणतो, असं काय बोलतेस, मी काय केलं? तर नमी चिडून म्हणते, तुला लाज नाही वाटली का रे? यशाच्या थोबाडीत मारली तू, तुझी एवढी हिंमत तरी कशी झाली? तर राजा म्हणतो, अगं ते चुकून झालं. पण नमी काही ऐकण्याच्या मनस्थिती नसते आणि राजाच्या मागे मागे धावते त्याला मारण्यासाठी. चांगलाच गोंधळ होतो आणि तेवढ्यात अवनी रूमच्या बाहेर येते आणि अवनी ही रूमच्या बाहेर आल्यानंतर राजा तिच्या मागे लपतो. नमी म्हणते, राजा तू होय इकडे ये लवकर. आणि अवनी बाजूला हो, तुझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याच्या थोबाडीत मारली, हे मी काही सहन करून घेणार नाहीये, मी त्याला सोडणार नाहीये. याची हिंमत कशी झाली असं काही करण्याची? अवनी म्हणते, अगं नमिता तसं नाहीये, चुकून झालं ते. तर नमी म्हणते, चुकून झालं? असं कसं चुकून झालं? मी त्याला सोडणार नाहीये. आणि तेवढ्यात यशोदा कुठेतरी निघून जातो. नमी म्हणते, यशा कुठे गेला, यशा कुठे गेला? आणि नमी ही किचनमध्ये येते. तर यशोदा हा किचनमध्ये आलेला असतो. नमी विचारते, खूप लागलं का रे तुला? यशोदा सांगतो, अगं नाही, चुकून लागलंय, एवढं काय नाही लागलं, थोडा फक्त टच झाला होता. तेवढ्यात सगळेजण किचनमध्ये येतात आणि धन्या आणि पाण्या आगीत आणखीन तेल ओततात. हे दोघे म्हणतात, चुकून लागलं? अगं किती जोरात लागलं, काय सांगू तुला, इतका मोठा फोर्स होता ना, विचार कर, राजादा पाण्यादाला मारणार होता, किती जास्त फोर्स असल. पाण्या म्हणतो, हो ना, जर तू आता यशोदाची दाढी काढून पाहिली ना, तर तुला 3 बोटं उमटलेली दिसतील. हे ऐकून नमीला खूप राग येतो आणि नमी चिडून म्हणते, अरे तुला लाज नाही का वाटत रे राजा? आणि ती राजाच्या अंगावर धावून जाते. पण सगळेजण तिला थांबवतात आणि यावेळेस तर चक्क तिने चाकूच हातात आणलेला असतो. नमी म्हणते, मी ना तुझी बोटच छाटते. अरे लाज नाही वाटली का रे तुला? अरे राजा, त्याच्या जीवावर जगता तुम्ही, तो तुम्हाला खाऊ पिऊ घालतो आणि त्याच्याच थोबाडीत मारली. नमी ढसाढसा रडू लागते. सगळे खूप सिरियस होतात. राजा, अवनी सगळ्यांनाच वाईट वाटतं. नमी म्हणते, खरंच खूप वाईट केलं तू आज राजा, तू चक्क यशाच्या थोबाडीत मारली आहे. यशाला सुद्धा वाईट वाटतं आणि नमीसुद्धा रडत असते. सगळे शांत होतात. तेवढ्यात धन्या पुढे येतो आणि म्हणतो, नमी प्लीज तू रडू नको. तुला आठवत आहे का, मी लहान होतो तेव्हा मला कुठे काही लागलं तर मला जिथे लागलं असेल ना, तिथे तू पप्पी द्यायची आणि मला बरं वाटायचं. तसं तू यशोदाला पप्पी देते का? हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. राजा, पाण्या, अवनी सगळे हसू लागतात. तर यशोदा हा धन्या आणि त्याच्याकडे पाहतच राहतो की धन्या हे काय बोलतोय. आणि नमीला सुद्धा हे आठवतं. नमी ही यशोदाला विचारते, यशा कोठे लागलंय? यशा सांगतो, डाव्या गालावर. सगळे आणखीनच जोरजोरात हसू लागतात. यशा म्हणतो, नमे निघ इथून, निघ, काय पण काय बोलते. आणि धन्या, तुला काय अक्कल आहे का नाही? नमी खूप लाजते, मान खाली घालून हळूहळू बाहेर बाहेर जात असते. अवनी, राजा, पाण्या सगळे हसत असतात. त्यांना माहिती आहे, या नमीच्या डोक्यात एकदा आलं
की ती काही करणार नाहीये, सोडणार नाहीये. नमी हळूच यशोदाच्या समोरून थोडी पुढे जाते. यशोदा बाजूला पाहतो, लगेच मागे येते आणि त्याच्या गालावर हात ठेवून एक पप्पी घेते आणि तेथून पटकन पळून जाते. सगळे हसू लागतात. यशोदा चिडून त्यांच्या अंगावर धावून जातो, तर तेवढ्यात राजाच्या हाताला पुन्हा एकदा लागतं. राजा ओरडतो. अवनी त्याच्या जवळ येते आणि हाताला किती लागलंय ते पाहत असते. तर धन्या म्हणतो, अवनी वहिनी, तुम्ही सुद्धा राजाच्या हाताला पप्पी द्या ना, तेवढंच त्याला बरं वाटेल. अवनी, राजा, यशोदा, पाण्या सगळे धन्याकडे पाहतच राहतात की धन्या हे काय बोलतोय. पण धन्याला काही कळतच नाही आणि धन्या स्माईल करतो. अवनी सगळ्यांकडे पाहते आणि तेथून आपल्या रूममध्ये निघून जाते. राजा हा धन्याकडे रागारागाने पाहतो आणि विचारतो, धनुबाळा, तुझ्या जिभेला काही हाड? तर धन्या आपली जीभ बाहेर काढून दाखवतो आणि म्हणतो, नाही नाही, जिभेला कुठं हाड असतं का? माझ्या जिभेला सुद्धा हाड नाहीये. सगळेजण त्याच्या मागे धावतात आणि धन्या तेथून पळून जातो. पण राजा मात्र खुश झालेला असतो. धन्या जे काही बोलला ते त्याला आवडलेलं असतं आणि राजाला आठवतं की अवनी आपल्या कुटुंबाचा, माझा किती विचार करते. हे सगळं आठवून राजा खूप खुश होतो आणि मग पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो. अवनी ही आपल्या घरातील मंदिरासमोर असते आणि देवी आईला प्रार्थना करते आणि म्हणते, देवी आई, आज तरी माझं काम होऊ दे. आज मी जी रूम पाहायला चालली आहे ती रूम मला मिळू दे. आता आणखीन विघ्न नको आहे. अवनी ही देवी आईला नमस्कार करून घराबाहेर पडणार. तितक्यात तिला दिसतं की धोंडियांना घराबाहेरच चक्क कुऱ्हाडीला धार लावत बसलाय आणि अवनीला लगेच आठवतं काल सुलू आत्याने काय सांगितलं होतं की धोंड्याने त्याच्या बायकोचा खून केलाय. आणि तेवढ्यात धोंडियांना सुद्धा म्हणतो, वाह, काय धार लागले कुऱ्हाडीला, एका घावात 4 तुकडे. अवनी खूप घाबरते, थरथर कापू लागते आणि घरामध्ये येऊन उभी राहते. तिला अण्णांची खूप भीती वाटते. अण्णांनी खरंच खून केलाय आणि ते आत्ताही काही पण करू शकतात अशी भीती तिला वाटत असते. तेवढ्यात यशोदा तेथे येतो. त्याला दिसतं की अवनी घाबरलीये. यशोदा विचारतो, काय झालं तुम्हाला? तुम्ही घाबरलाय का? अवनी म्हणते, नाही नाही. आणि अवनी तेथून दुसऱ्या रूममध्ये निघून जाते. पण यशोदाला संशय आलेला असतो की काहीतरी झालंय आणि अवनी घाबरलीये. त्यामुळे यशोदा हा घराबाहेर येऊन पाहतो तर त्याला दिसतं की धोंडी अण्णा कुऱ्हाडीला धार लावतोय. तेव्हा यशोदाला वाटतं की नक्कीच धोंडी अण्णाने काहीतरी केलं असेल. यशोदा विचारतो, ओ अण्णा, तुम्ही घाबरलाय का? अण्णा विचारतो, कोणाला? यशोदा सांगतो, अवनीला. अण्णा म्हणतो, कोणाला? सुनबाईला? अरे, सुनबाई रिस्पेक्टेड आहे. सुनबाईला घाबरवण्याचा मी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही. तो असं काय विचारतोय? आणि तेवढ्यात धोंडियांना परत तोच डायलॉग मारतो, काय धार लागली कुऱ्हाडीला, एका घावात 4 तुकडे होतील. हे ऐकून आपला यशोदा सुद्धा घाबरतो आणि म्हणतो, आत्ता कळतंय मला, तुमचा हा अवतार पाहूनच अवनी घाबरले असतील. आत्ता मला कळतंय. अहो अण्णा, काय करताय तुम्ही? तर धोंडियांना विचारतो, काय केलं मी? यशोदा म्हणतो, अहो तुम्हाला असं पाहून मी सुद्धा घाबरलोय. तर त्यांची काय गत, त्यात तुम्हालाच घाबरले असतील. असं घराबाहेर कोणी असं कुऱ्हाडीला धार लावत बसतं का? चला बसा तिकडं. धोंड्यांना उठा बरं. अण्णा उठतो. यशोदा सगळी हत्यारं घेऊन पुढे निघून जातो. धोंडियांना दगड उचलतो आणि म्हणतो, माझ्या नशिबात हा दगडच आहे. यशोदा त्याला पुढे आणून सोडतो आणि म्हणतो, आता येथे धार लावत बसा. घरात सुनबाई आली आहे, काहीतरी विचार करत जावा, कोठे काय करायचंय काय नाही करायचंय. यशोदा घरात निघून जातो. धोंडियांना पुन्हा या कुऱ्हाडीला धार लावत बसतो आणि तेवढ्यात दत्ता केळी खात खात आपल्या घराबाहेर येतो. धोंडियांना त्याच्याकडे पाहतो. दत्ता त्याच्याकडे पाहतो आणि दत्ता हा धोंडियांनाला इशाऱ्याने विचारतो, केळी खाणार का? धोंडियांना त्याच्याकडे रागारागाने पाहतो आणि इकडे अवनी ही धोंडियांना घराबाहेरून जाता की नाही याची वाट पाहत असते. तेवढ्यात धन्या मागून येतो आणि विचारतो, वहिनी कुठे चाललात? अवनी खूप दचकते. धन्या विचारतो, दचकायला काय झालं एवढं? मी काय तुम्हाला घाबरायला नव्हतं विचारत, फक्त विचारत होतो कुठे चाललाय तुम्ही? तर अवनी सांगते, मी ना मंदिरात चालली आहे दर्शन करण्यासाठी. यशोदा घरात येतो आणि विचारतो, सकाळी सकाळी मंदिरात? अवनी म्हणते, हो, तेवढीच मनाला शांती मिळेल ना म्हणून मी मंदिरात चालली आहे. आणि यशोदा म्हणतो, हो ठीक आहे, चालेल चालेल, जा जा. अवनी ही मंदिरात जाण्याचा विचार करते. तेवढ्यात धन्या तिला म्हणतो, वहिनी, मी येतो तुमच्याबरोबर. पण अवनी मंदिरात जात नसते, ती तर रूम पाहायला चालली आहे. अवनी म्हणते, नाही नाही धन्या, तू नाही येऊ शकत. धन्या विचारतो, का? अवनी म्हणते, ते
तेवढ्यात यशादा येतो आणि म्हणतो, अरे तू अजून आंघोळ नाही केली ना, मग कसं जाणार? बरोबर बोलताय त्या. अवनी म्हणते, हो जा तू आंघोळ करून ये. धन्या म्हणतो, हो मी ना 5 मिनिटात आंघोळ करून येतो. अवनी म्हणते, नाही नाही नाही, नको नको, मी जाते, तू निवांत आंघोळ कर. धन्या म्हणतो, अहो 3 मिनिटात आंघोळ करून येतो, थांबा तुम्ही. अवनी म्हणते, नाही तू स्वच्छ आंघोळ कर. धन्या म्हणतो, मी स्वच्छच आंघोळ करतो. अहो आपलं शरीर केवढं आहे, किती वेळ लागतो आंघोळ करायला, मी आलो 3 मिनिटात आलो. अवनी म्हणते, अरे नाही मी जाते. धन्या म्हणतो, अहो 1 मिनिटात आलो. अवनी म्हणते, अरे थांब ना, मी जाते. धन्या म्हणतो, अहो 0 मिनिटात आलो, 0 मिनिटात आंघोळ करून येतो. अवनी म्हणते, नाही तू आंघोळ कर, निवांत कर आणि मग तुझी असाइनमेंट कर. माझ्यासाठी तुझं रुटीन बिघडू नको ना, अभ्याससुद्धा खूप महत्त्वाचा आहे. धनू नाराज होऊन म्हणतो, म्हणजे तुम्हाला मला बरोबर नाही घेऊन जायचं आहे ना, म्हणून तुम्ही असं बोलताय. अवनी म्हणते, अरे तसं नाही आहे, संध्याकाळी आपण जाऊ ना, आता तुझा अभ्यास आहे म्हणून मी म्हणतेय. तेवढ्यात यशोदा म्हणतो, एकदम बरोबर बोलताय तुम्ही, या धन्याला आहे ना अभ्यास करायला नको, काही ना काहीतरी बहानाच करत असतो. धन्या तू आंघोळ कर, अभ्यास कर, मी जातो त्यांच्याबरोबर. अवनी म्हणते, यशोदा तुम्ही कशाला येताय, तुमची घरातील किती कामं बाकी आहे ना, ती कामं तुम्ही करा. यशोदा म्हणतो, नाही नाही माझी घरातली सगळी कामं झाली आहे, मी येतो तुमच्याबरोबर. धन्या म्हणतो, तू कशाला जातो मग, मी जातो त्यांच्याबरोबर. या दोघांमध्येच भांडण सुरू होतं की बरोबर कोण जाणार. अवनी म्हणते, थांबा कुणीच येऊ नका, मी जाते माझी माझी, मला एकटीला जायचं आहे, प्लीज मला जाऊ द्या. आणि तेवढ्यात या सगळ्यांना धोंडी अण्णाच्या आरडाओरड्याचा आवाज येतो आणि हे सगळे घराबाहेर येतात. तर इकडे धोंडी अण्णा चक्क या दत्ताला मारहाण करत असतो, त्याला कुऱ्हाडीचा धाक दाखवत असतो. दत्ता जोर जोरात ओरडतो, वाचवा वाचवा, हा माझा जीव घेतोय, वाचवा. यशोदा, अवनी, धन्या सगळे बाहेर येतात आणि इकडे सुलू आत्या बाहेर येते आणि म्हणते, ए धोंड्या, माझ्या भावाचा जीव घेतो का? धोंड्यांना चिडून विचारतो, मग मी कोण आहे? सुलूची बोलतीच बंद होते आणि धोंड्यांना म्हणतो, दत्त्या तुझी हिंमत कशी झाली माझ्या अंगणात केळीचं साल फेकण्याची, आता मी तुला काही सोडत नाही. दत्ता म्हणतो, ए माझ्या हिस्साच्या अंगणात फेकलीये, तुझ्या हिस्साच्या अंगणात नाही. तर अण्णा चिडून म्हणतो, ते घर फक्त माझं आणि माझ्या पोरांचं आहे, तुझा त्यात कोणताच हिस्सा नाही आहे. सुलवात्या चिडून म्हणते, ए अवनी पाहिलं का, तुझा सासरा कसा खुनी आहे, माझ्या भावाचा जीव घ्यायला निघालाय तो. आणि अवनी खूप घाबरते. लगेच यशोदा आणि धन्यापुढे येतात, अण्णाला थांबवतात आणि अण्णा म्हणतो, त्याने माझ्या अंगणात साल टाकली आहे. तर दत्ता म्हणतो, ए मी नाही टाकली, साल उडत उडत गेली हवेमध्ये, मी कायला साल फेकल. आणि सुलवात्या उडून म्हणते, पाहिलं का तुझा सासरा खुनी आहे, खुनी, लोकांचे कसे जीव घेतो. हे ऐकून अवनी आणखीनच घाबरते, तिचा विश्वास पटतो की सुलवात्या खरं बोलतीये. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. अवनी आता धोंडे अण्णाला घाबरतीये आणि सुलू त्यामध्ये आणखीन तेल ओततीये. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर घर सोडायचं असंच अवनीने ठरवलंय. मग आता अवनीला ती रूम मिळते का, अवनी घर सोडते का, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अवनीला ही रूम मिळणार आणि अवनी घरी येऊन राजा आणि यशोदाला सांगेल की मी खोटं बोलले होते, आज मी मंदिरात गेले नव्हते, मी रूम शोधायला गेले होते आणि मला रूम मिळाली आहे, आता मी त्या रूमवर शिफ्ट होतीये. हे ऐकून राजा आणि यशोदाला जबर धक्का बसेल आणि मग अवनी चक्क तिचं सामान पॅक करायला सुरुवात करेल. राजा खूप दुःखी होईल आणि अवनीला म्हणेल, जर तुम्हाला कुणी असं म्हटलं की तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ, तर तुम्ही ऐकाल का? अवनी म्हणते, ठीक आहे ऐकते मी तुझं, मी हे घर सोडून जात नाही, पण आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊन सगळ्यांना सांगायचं की आपलं लग्न खोटं आहे, आपलं लग्न खरं नाही आहे. हे ऐकून राजाला जबर धक्का बसेल. अवनी त्याला विचारणार, आहे का हिंमत, बोल, सांगशील का सगळ्यांना? आणि राजात ही हिंमत नसणार. राजा यशोदाला म्हणेल, माझं त्यांच्यावर खरं प्रेम आहे, प्लीज त्यांना थांबव. मग आता अवनीला कोण थांबवणार हे सगळं पाहायला खूप मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे बाई तुझा आशीर्वाद मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.